आता 3 पवार या मैदानावरती झलकणार आहेत. पॉवरफुल या मैदानावरती मॅच पाहायला भेटेल आणि स्ट्राईक एंड वरती आपण धडाके फलंदाज योगेश पवारला पाहतोय. लेट्स गेम ऑन. ज्याप्रमाणे आपण ही मॅच पाहतो, आजच्या दिवसातील शेवटची लढत. एका बाजूला डाव्या हाताचा फलंदाज योगेश पवार, गोलंदाजीसाठी किरण पवार आणि यष्टीरक्षक अक्षय पवार. पॉवरफुल ही मॅच पाहायला मिळेल. रन्स आले, एक सिंगल, 2 षटकांचा हा सामना आहे. 12 चेंडूंची लढत असेल. उन्मुक्त 11 सावला आणि आरवी 11 पेन चिंचपाडा. इट्स अ बिग बॅटल. या ठिकाणी हाय व्होल्टेज मॅच आहे. आजच्या दिवसातील वन ऑफ द बेस्ट 2 टीम्स. कालच्या दिवसाचा जर का आपण विचार केला तर विश्वजित ठाकूर ॲज अ आयकॉन असणारा संघ टॉप 4 मध्ये दाखल झालेला. इकडे पंचांचा इशारा आला, इट्स अ वाईट बॉल. राईज झालेला हा चेंडू होता आणि पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला. अर्थातच अक्षयला गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय, सॉरी क्षमा असावी, किरणला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. ऑन स्ट्राईकला आहे फलंदाज अभि खातू. खूप चांगला चेंडू होता. खरं तर सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. रन्स आली, एक सिंगल. स्ट्राईक एंडला आता पाहायला मिळेल अर्थातच योगेश पवार. लेजंड टू लेजंड असं म्हणावं लागेल. दोन्ही लेजंड खेळाडू आहेत आणि या 2 खेळाडूंकडे सर्व काही आहे. लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, भरपूर गुणवत्ता. फुलटॉस आहे, कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला, क्षेत्ररक्षक नाही आहे, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला आणि मग रन्स आल्या या चेंडूवर 2. पण मागच्या मॅचमध्ये 36-37 रन्स जमा केल्या होत्या बॅटिंग करत असताना सावला टीमने. सो किमान 30-35चं टार्गेट इकडे सेट करावं लागेल चिंचपाडा संघाला. एक षटकार येईल का पाहूया. थोडासा व्यत्यय जरूर आलेला. डेड बॉल, मृत चेंडू पंचांनी घोषित केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज किरणचा हा चेंडू फ्लॅट षटकार. काय टायमिंग केलाय, जबरदस्त. किरण सांगतो आहे क्षेत्ररक्षकला की मागे भरपूर जागा आहे. प्रेक्षकांमध्ये चेंडूला डिपॉझिट केलंय षटकारासाठी. धावसंख्या या 6 धावांच्या मदतीने 11. षटकातील काही चेंडू बाकी आहेत. राईज केला चेंडूला. शॉर्ट पिच, पुल अँड सक्सेसफुल, पॉवरफुल. योगेश पवारच्या बॅटमधून किरण पवारच्या अगेन्स्ट माइटी 6. क्या बात है. पाक खरं तर योगेश पवार असेल किंवा किरण पवार, त्यांचा फिटनेस किती लाजवाब आहे. खास करून योगेश पवार यांचा जर आपण विचार केला, डाव्या हाताचा आक्रमक खेळाडू, फिटनेस लाजवाब आहे. लास्ट बॉल असेल पहिल्या षटकातील. समोरला आहे, सिंगलच्या शोधात योगेश होता. सिंगल मिळाले, सेकंडच्या शोधात गेला आणि दुसरी देखील आलंय. योगेश पवार यांना ठाऊक आहे की सेकंड इनिंग मध्ये प्रत्येक रन्स महत्वाचे असणार आहे. ज्याप्रमाणे आम्ही नेहमीच सांगत असतो की राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक मताला किंमत आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रत्येक गुणाला किंमत आहे, व्यवहारामध्ये प्रत्येक रुपयाला किंमत आहे आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला महत्त्व आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या 19 रन्स आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकासाठी अक्षय पवार गुड्डू बॅटची एज घेऊन यष्टीरक्षक किरणने चेंडूला मिस केलं आणि मग स्ट्राईक रोटेट झाली.
रन्स आली एक सिंगल. ऑन स्ट्राईकला योगेश पवार पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग मधलं बॅटल पॉवर टू पॉवरच राहिलंय आणि ते पॉवरफुल राहिलंय. आज कोणता संघ जाईल सुपर 4 मध्ये? काहीसा कानमंत्र, काहीसा संदेश, मेसेज किरणने दिलाय अक्षय पवारला, गुड्डूला. पाहूया. डाव्या हाताचा विस्फोटक खेळाडू समोर आहे. चला घाई करा. जरूर प्रेक्षकांमधून देखील तोच व्हॉइस ऐकण्यासाठी येतोय. कम ऑन गुड्डू. हा चेंडू फसवला. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळाला आणि मग तिकडे अडकला योगेश पवार. कमान गुड्डू, कमान गुड्डू असे प्रेक्षकांमधून जरूर ऐकायला मिळतो. आणि तो चेंडू देखील त्यांनी फेकला. खूप चांगला चेंडू होता अक्षय पवारचा. हा चेंडू आसमानी सुलतानी षटकार. तिकडून चिंचपाडा टीमच्या खेम्यामधून देखील स्वप्नील म्हणतो आणखीन एक येऊ द्या, आणखीन एक मारायचा. धावसंख्या या षटकाराने 26 धावा, 26 रन्स. चेंडू झालेले आहेत 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जो टार्गेट आपण विचार करत होतो 30, 32, 35 च्या आसपास, 30+ आणि तिथपर्यंत जाण्यात यश येईल का? आणि मग सेकंड इनिंग मध्ये फार मजा येईल मॅच पाहायला. शॉर्ट पिच होता, बॅट चिकाडा, विकेट. या ठिकाणी योगेश पवारच्या खेळीचा मात्र अंत झाला आणि नवीन खेळाडू स्वप्नील भरपूर वर्षांची मेहनत, बरेचसे वर्ष क्रिकेट जो खेळाडू खेळला आहे, वेल एक्सपिरियन्स ज्याच्याकडे आहे, प्रचंड अनुभव. स्वप्नीलला आपण पाहू शकताय ऑन स्क्रीनवर. नेट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल. शेवटचे 2 चेंडू. गुड्डू गोलंदाजी मार्कवर. अक्षय पवार गोलंदाजी करणार आहे. समोर आहे स्वप्नील. प्रॅक्टिस सेशन मध्ये तर स्वप्नीलने षटकार मारलेत. पाहूया लाईव्ह मॅच मध्ये. इकडे चेंडू सबमरीन डिलिव्हरी होता. उंची कमी घेतली. रन्स आली एक सिंगल बाईकच्या स्वरूपाने. धावसंख्या 27. सो 27 धावा. मी तर असं म्हणलं की फायटिंग स्कोअर आहे. ज्या धावांनी लढू शकतोय चिंचपाडा, कारण की अभिषेक खातू सारखा गोलंदाज त्यांच्याकडे आहे. भूषण म्हात्रे च षटक कदाचित दुसरा असू शकतोय. पाहूया. लास्ट बॉल टू गो. शेवटचा हा चेंडू असेल पहिल्या सत्रातील. लास्ट बॉल. अभिषेक खातू, क्या बात है, वेल फिनिश. पहिलं सत्र खूप चांगलं समाप्त केलंय. अभिषेकच्या बॅट मधनं आला षटकार आणि या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले डबल 33. टार्गेट असेल 34चं. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 33 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. 34 धावांचं लक्ष्य. उन्मुक्त 11 सावला संघाच्या समोर असणाऱ्या सर्वेश पाटील, सतीश पाटील यांचे खंदे समर्थक, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. सो त्यांचं आपण वेलकम करूया. स्वागत असेल. सर्वेश पाटील की जे आमचे साथी समालोचक. आज वाटलं होतं की थोडी आम्हाला हेल्प होईल त्यांची, परंतु कामानिमित्तानं ते बाहेर होते. हरकत नाहीये, लग्न झाल्यानंतर प्रत्येक जण बिझीच होतो.
उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि पहिली मॅच नोटेड हनुमानपाडा संघाच्या असणाऱ्याचं सर्व खेळाडूने सकाळी लवकरच या. या ठिकाणी जरूर अनंत दादांची उपस्थिती आपण पाहतोय. दादांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया. खरं तर दादांचं क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे आणि नेहमीच व्हॉट्सअपच्या माध्यमातून दादांचा रोज सकाळी आणि संध्याकाळी आम्हाला मेसेज येत असतो. सो थँक्यू दादा, आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. उद्यासाठी मॅचेस, पहिली मॅच नोटेड हनुमानपाडाच्या विरुद्ध जय गुरुबादेव जोहे, दुसरी मॅच तांबडसेच्या अगेन्स्ट टीम खरोशी, तिसरी मॅच ट्रॉफी फायटर्स नार्वेल बेडीच्या विरोधात बलवली अर्थातच सन्माननीय संजय डंगर साहेबांची टीम, मग दुर्शेतच्या विरुद्ध खारपाळे, तदनंतर खारपाड्याच्या विरुद्ध वरेडी कोलीवाडा आणि शेवटची मॅच रामवाडीच्या अगेन्स्ट कोपर. रामवाडी च्या ऐवजी इरवाडी संघ, क्षमा असावी, कोपर संघाच्या ऐवजी इरवाडी संघ असणार. रामवाडीची एंट्री आहे, अन्यथा विनायक दादांचे फोन्स येतील. जाऊया मॅचकडे. 34 धावांचं लक्ष. सो प्रतिषटक असं म्हणूया आपण की 17 धावांचा रिक्वायर्ड रन रेट समोर आहे. किरण पवार, अभिषेकला पहिल्या चेंडूवर आसमान, चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या वरतून लॉंगेस्ट षटकार. हा सामना फार मजेशीर होणार आहे. खरं तर आयकॉन खेळाडूंची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. पवार नावाची पॉवर पहिल्या सत्रात पाहिली आणि दुसऱ्या सत्रात खरं तर योगेश पवारची बॅटिंग पहिल्या सत्रात, दुसऱ्या सत्रात किरण पवार अनबिटन आहे. किरण पवारचा जर का आपण विचार केला तर त्याला बाद करण्यात गोलंदाजांना यश आलं नाही आजच्या दिवसात. आणखीन एक जाईल का? फटका फसलाय, परंतु कॅच 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 किती महत्वाची होती. वेल ट्राय. भूषण म्हात्रे तिकडे आहे आणि अशा प्रकारचा प्रयत्न भूषणच करू शकतोय चिंचपाडा टीम मध्ये. कॅच, टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. या ठिकाणी जरूर या स्पर्धेसाठी आमचे सन्माननीय गुरुवर्य गणेश म्हात्रे सर वडाव यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आलेल्या आहेत. इकडे इकडे फटका फसलाय. होय, ही विकेट पाहिजे होती. अर्थातच टीम चिंचपाडाला आणि ती विकेट मिळाली. किरण पवार बॅक टू द पॅव्हलियन. हॅलो हॅलो हॅलो. आणि मी आवर्जून उल्लेख करेन नोटेड क्रिकेट क्लबचा उभरता सितारा रोहन पाटील. मला वाटतं ही जी सायकल ठेवलेली आहे ती उद्याच्या दिवसात त्यांनाच जाईल असं वाटते, कारण या ग्राउंडचा त्यांना भरपूर असा अंदाज आहे. रोज 5 ते 7 षटकार मारतात, 50 ते 60 बॉल खेळतात. हुकलेले बॉल काही ते मोजत नाहीत, परंतु षटकार नेहमी मोजतात. घरी येऊन आम्हाला आवर्जून दाखवतात. परमेश पाटील, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तो तुम्हाला तिथे एक टोक दिसत असेल थोडासा उंच आला, तिथं त्यांचा मोबाईल लागलेला असतो. जेव्हा जेव्हा ते बॅटिंग करतात तिथेच कायमचा मोबाईल. तर बोलूया आपण मॅचकडे. जरूर उद्या पहिली मॅच आहे नोटेड हनुमानपाडा संघाची. सो बेस्ट ऑफ लक सर्वेश. नवीन फलंदाज ऋषी. इकडे स्विंगिंग चेंडू आपण पाहिला. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर. वाईटचा इशारा आलाय. काहीसा नाराज आहे अभिषेक खातू. स्विंग झाला चेंडू, परंतु ऑफ स्टिकच्या दूर होता. वाईटचा इशारा. धावसंख्या एकदा पाहूया. 9 धावा, 9 रन्स ऑन दी बोर्ड. अद्याप विजयासाठी 25
25 रन्स दूर आहे सावला संघ. हा फटका टॅपिंग क्रिकेट. स्वप्नील आहे तिकडे 30 सर्कलच्या आतमध्ये. जरूर योगेश पवार देखील तेच सांगतो की नॉन स्ट्राईकला सहज खेळाडू धावपास झाला असता, एक रन्स वाचली असती. आणि असं म्हणूया आपण सर्वेशी उगाच शहाणपणा करून काहीच फायदा नाहीये. असंच काहीच चित्र तिकडे पाहायला मिळालं आणि योगेश पवार सर देखील तेच म्हणतायत. हा चेंडू जबरदस्त होता. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर काय चेंडू वेगाने गेला. डॉट बॉल. इक्वेशन असेल आता 7 चेंडू बाकी आहेत आणि करायचे आहेत 24. 7 चेंडू आणि 24चं समीकरण सोडवेल का सावला संघ? हा चेंडू अभिषेक खातू, क्या बात है. या षटकात 1 विकेट किरण पवारची. ज्या खेळाडूने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता त्या खेळाडूला बाद करण्यात यश आणि मग काही डॉट बॉल्स अभिषेक खातूचे. पहिलं षटक संपलंय. 6 चेंडू आणि आता विजयासाठी 24. 6 चेंडू आणि 24ची आवश्यकता आहे. हॅलो, पुन्हा एकदा आपण वळूया त्याच रोहनकडे. खरं तर नोटेड क्रिकेट क्लब हनुमानपाडाचा उभरता सितारा, मी इथे आलेले तमाम मोठे मोठे खेळाडू यांना सांगू इच्छितो की या ग्राउंडचा इतका त्यांना अभ्यास आहे, इतका अभ्यास आहे की सागर पण तिकडून ऐकतोय. खास मला वाटतंय किरण पवार यांनी सावळे गावात जाऊन सांगावं. अक्षय पवार यांना पण विनंती असेल की रोहनबद्दल त्यांनी स्तुती सांगावी. हनुमानपाडा गावचा एक उभरता खेळाडू रोहन पाटील यांचं आवर्जून तिकडे देखील नाव लौकिक व्हावं. जाऊया आपण मॅच कडे. बॅटची कडा होती आणि रन्स आले 1 सिंगल. अक्षय पवार याच्यावर आता संपूर्ण जिम्मेदारी आहे. गुड्डू बरेचशा खेळाडूंनी उद्यासाठी खास सुट्टी टाकलेली आहे. खास करून हनुमानपाडा संघाचे खेळाडू, रोहन असेल, त्याचे साथीदार असतील. 5 चेंडू आणि विजयासाठी 23 धावसंख्येची गरज. इकडे फटका सिंगल देखील होणार नाहीये. खरं तर गुड्डू विचारत होता की 2 कंप्लीट होतील, परंतु मधूनच त्याला पाठवलेला आहे. सामना आता थोडा जड झालाय. योगेश पवार गोलंदाजी मार्कवर. काल फक्त 1 धावेने पराभूत झाला होता हा संघ आणि त्यासाठीच काल आय थिंक ते चेस करत होते आणि आज ते त्यांनी पहिली बॅटिंग केली. गती परिवर्तन, फटका लाजवाब, चेंडू चाललाय सीमा पार, षटकार. इक्वेशन आता असेल. येणारे चेंडू बाकी आहेत 3. 17 धावसंख्येची गरज. 3 षटकार. कार्लोस ब्रॅथवेट, रिमेंबर द नेम, T20 वर्ल्ड कप ज्याने जिंकून दिला होता वेस्ट इंडिज संघासाठी. 3 षटकार. इकडे हा डॉट बॉल. स्वप्नील बोलतोय वेल बोल्ड योगी. अर्थातच त्याला खूप कॉन्फिडन्स होता आणि आता औपचारिकता बाकी आहे. फुलटॉस जरूर आहे. फ्लिकचा फटका, परंतु सामना आता मात्र जवळपास संपला. कॅचिंग प्रॅक्टिस. चौकार जरूर आलाय आणि 4 धावेने पराभवाचं काहीसं अंतर आता कमी झालंय. सो थँक्यू सो मच. आज जे प्रेक्षक आमच्या सोबत जुडले होते त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. षटकार गुड्डूने षटकार जरूर ठोकलाय, परंतु मॅच या